सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी मानखुर्दमधून मानखुर्द मंडाळा येथील भंगार मार्केटला आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांच्याकडून। अमोल, नेमकी ही आग कशी लागली आहे, सध्या काय स्थिती आहे? मला आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट जरी असलं तरी अतिशय भीषण अशी ही आग आहे, कारण की हा मानखुर्द मंडला विभाग आहे। अतिशय मोठा असा पसरलेला विस्तृत असा विभाग आहे। स्क्रॅप यार्ड आहे, या ठिकाणी घातक केमिकल्स देखील काही ठिकाणी बनवण्यात येतात। तसेच लाकडाची काही दुकानं आहेत, या ठिकाणी स्क्रॅप यार्ड म्हणून हे फेमस असं या ठिकाणचं असं ठिकाण आहे मानखुर्द। या ठिकाणी काही 2 तासापूर्वी अचानक या ठिकाणी आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण आगीने हा मानखुर्द मंडला विभाग आहे तो त्या ठिकाणी आता ही आग पेटलेली आहे। अग्निशामक दलाच्या आतापर्यंत 21 गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत, 8 वॉटर टँक्स आहेत आणि अजूनही काही अग्निशामक दलाच्या गाड्या आहेत त्या घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। परंतु घाटकोपर मानखुर्द लिंक रोड आहे हा संपूर्णपणे त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि त्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना या घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी येत आहेत। परंतु सध्या या जे काही अग्निशामक दलाचे जवान आहेत त्या ठिकाणी आगीवर काबू मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसतात। धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची बातमी मानखुर्दमधून मानखुर्द मंडाळा इथं भंगार मार्केटला लागलेली आग अद्याप विझवता आलेली नाहीये। 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतरही आग विझवण्यात यश येत नाहीये। अग्निशमन दलाच्या 21 गाड्या घटनास्थळी आहेत, मात्र ही आग खूप भीषण स्वरूपाची आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांच्याकडून। अमोल, नेमके काय अडथळे येत आहेत ही आग विझवण्यामध्ये? माली खरं तर हा जो विभाग आहे स्क्रॅप यार्ड आहे संपूर्ण, या ठिकाणी काही लाकडाची गोदामं आहेत, तर काही ठिकाणी केमिकल्स बनतात, केमिकल्सची गोदामं देखील या ठिकाणी आहेत। त्यामुळे जर एका ठिकाणी जर ही आग लागली तर ती दुसऱ्या गोदामाला लगेच ही आग पटकन त्या ठिकाणी पसरते आहे। आतापर्यंत 2 तास उलटून गेलेले आहेत, तरी पण ही जी आग आहे ती कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे ते अग्निशमक दलाचे जवान सध्या करत आहेत। खरं तर या ठिकाणचा जो परिसर आहे, काही जो परिसर आहे या गोदामांना स्क्रॅप यार्डला लागून तो देखील रिकामी करण्यात आलेला आहे। सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणचा विद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आलेला आहे। फायर ब्रिगेडचे जवान आहेत ते सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जो आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु मध्येच ही आग पुन्हा भडकली जाते, कारण की केमिकल्स आहेत त्याच्यामुळे आगीचे गोळे आहेत ते पूर्णपणे उडताना दिसून येत आहे। त्यामुळे नागरिक देखील या ठिकाणचे भयभीत झालेले आहेत। खरं तर इकडचा जो घाटकोपर मानखुर्द जो रोड आहे तो देखील या ठिकाणी काही बघांनी देखील काही मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे या ठिकाणी जाम झालेला आहे आणि स्थानिक नागरिक आहेत ते हा संपूर्ण जी वाहतूक कोंडी आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून अग्निशामक दलाच्या आणखीच्या गाड्या आहेत ज्या या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत आहेत त्या पोहोचतील वेळेत आणि ही आग लवकरात लवकर आटोक्यात येईल। धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या या माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।